नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तसा खूपच कॉमन आहे, पण त्याबद्दल गैरसमजही तितकेच आहेत. विषय आहे नखांना होणारी बुरशी. आणि हो, विशेषतः ज्या गृहिणी सतत पाण्यात काम करतात त्यांच्यासाठी ही माहिती खूपच महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग पटकन जाणून घेऊया यामागचं खरं कारण काय आहे आणि त्यावरचे योग्य उपाय कोणते. चला, सुरुवातच एका थेट प्रश्नानं करूया. कधी असं जाणवलंय का की हाताचं किंवा पायाचं एखादं नख अचानक जाड व्हायला लागलंय, पिवळं किंवा काळपट दिसतंय, किंवा त्याचा सहज भुगा होतोय? जर यापैकी काही होत असेल तर ही माहिती लक्ष देऊन ऐकण्यासारखी आहे. तर ही जी लक्षणं आहेत ना, त्यामागे एक विशिष्ट कारण आहे आणि या समस्येला एक नावसुद्धा आहे. चला, ह्या नखांच्या समस्येची ओळख करून घेऊया आणि तिचं खरं स्वरूप काय आहे हे समजून घेऊया. अनेकदा बघा, आपल्या नेहमीच्या बोलण्यात याला नखाला कीड लागली असं म्हटलं जातं. पण इथेच एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही कोणतीही कीड किंवा किडा नाही आहे. ही आहे एक प्रकारची बुरशी. हो, ज्याला आपण फंगस म्हणतो ती. मग ही बुरशी म्हणजे नक्की काय, आणि ती नेमकी आपल्या नखांवरच का वाढते? चला, या समस्येमागचं खरं वैज्ञानिक कारण आता आपण नीट समजून घेऊया. तर बघा, बुरशी हा एक सूक्ष्म जीव आहे, म्हणजे अगदी डोळ्यांना न दिसणारा जीव. आणि त्याला वाढण्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे दमट आणि ओलसर जागा. जिथे ओलावा जास्त वेळ टिकून राहतो ना, तिथे बुरशी अगदी सहज वाढते. आता हेच गणित आपल्या नखांना लागू होतं. सतत पाण्यात काम केल्याने किंवा पाय ओले राहिल्याने होतं काय की नखांच्या कोपऱ्यात पाणी साचून राहतं, आणि याच साचलेल्या पाण्यामुळे तिथे बुरशी वाढायला सुरुवात होते. मग ती हळूहळू नखाच्या आत शिरते आणि नखाला आतून पोकळ बनवते. आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या समस्येबद्दल ना समाजात अनेक गैरसमज आहेत आणि त्यावर केले जाणारे घरगुती उपाय तर अजिबात प्रभावी नाहीत. चला तर हे गैरसमज आणि वास्तव यातला फरक नेमका काय आहे ते पाहूया. हां, बघा, हा एक मोठा गैरसमज आहे. अनेकांना असं वाटतं की मेहंदी लावली किंवा हळद लावली की हे इन्फेक्शन बरं होईल. पण खरं सांगायचं तर हे उपाय फक्त वरवरचा लेप लावण्यासारखे आहेत. बुरशी तर नखाच्या आत म्हणजे आपल्या नेल बेडमध्ये गेलेली असते, आणि ती या वरच्या लेपाने अजिबात मरत नाही. आता हा दुसरा आणि जास्त धोकादायक गैरसमज, तो म्हणजे नखच काढून टाकणं. लोकांना वाटतं की खराब नख काढून टाकलं की झालं, नवीन येणारं नख एकदम चांगलं येईल. पण तसं होत नाही. का? कारण इन्फेक्शन फक्त नखात नसतं, ते त्या खालच्या त्वचेत पण पसरलेलं असू शकतं. त्यामुळे जोपर्यंत मूळ इन्फेक्शनवर उपचार होत नाहीत, तोपर्यंत नवीन येणारं नख सुद्धा खराबच येत. तर मग यावर योग्य उपचार काय? घरगुती उपाय आणि हे सगळे गैरसमज बाजूला ठेवून आता आपण वैद्यकीयदृष्ट्या योग्य उपचार पद्धती काय आहे आणि त्यासाठी संयम का गरजेचा आहे याबद्दल बोलूया. योग्य उपचाराच्या ना 2 अगदी सोप्या पण महत्त्वाच्या पायऱ्या आहेत. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे आपले हात आणि पाय शक्य तितके कोरडे ठेवणं. आणि दुसरी पायरी म्हणजे स्वतःच्या मनाने काहीही न करता डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार सुरू करणं. डॉक्टर साधारणपणे 2 प्रकारचे उपचार सुचवू शकतात. एक म्हणजे अँटी फंगल नेल लॅकर. हे म्हणजे एक प्रकारचं औषधी नेल पॉलिशच असतं, जे थेट नखावर लावायचं असतं. आणि जर इन्फेक्शन जास्तच पसरलं असेल तर खाण्यासाठी अँटी फंगल गोळ्या दिल्या जातात. आता जरा या आकड्याकडे नीट बघा. 6 ते 12 महिने. हो, बरोबर आहे, नखांच्या बुरशीचा उपचार इतका वेळ चालतो. याचं कारण असं की आपल्या नखांची वाढ खूप हळू होते, आणि त्यामुळे पूर्णपणे निरोगी नख परत यायला इतका कालावधी लागतो. आणि म्हणूनच या उपचारात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे धीर धरणं, पेशन्स. औषध सुरू केल्यावर लगेच काही फरक दिसणार नाही, पण उपचार अर्धवट सोडून अजिबात चालणार नाही. पूर्ण कोर्स करणं हे अत्यंत आवश्यक आहे. या सगळ्या माहितीच्या आधारे आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या सल्ल्याकडे येऊया. हा सल्ला प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. ही सगळी माहिती फक्त आपल्या ज्ञानात भर पडावी यासाठी आहे. याला वैद्यकीय सल्ला समजू नका. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी, विशेषतः औषधं घेण्याआधी, नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेणं हेच सगळ्यात सुरक्षित आणि योग्य आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. आजच्या या जगात जिथे माहितीचा अक्षरशः पूर आला आहे, तिथे आपल्या आरोग्यासाठी योग्य आणि वैज्ञानिक माहिती निवडणं किती महत्त्वाचं आहे, नाही का? यावर नक्की विचार करा.